सो वन्स अगेन हॅलो एव्हरीवन. एन्झाईम स्टार्ट करूया बायोमॉलिक्यूलमधलं. एन्झाईमचा रोल महत्त्वाचा असतो कारण ते काय करतात, ते बायोलॉजिकल कॅटलिस्ट म्हणून काम करतात आणि रेट ऑफ रिॲक्शन वाढवतात. काय वाढवतात? वाढवतात. चला, एन्झाईम्स आर बायोलॉजिकल कॅटलिस्ट विच इन्फ्लुएन्स द स्पीड ऑफ बायोकेमिकल रिॲक्शन. ते रिॲक्शनचा रेट काय करतात? वाढवतात. रेट ऑफ रिॲक्शन वाढवतात, फास्ट करतात रिॲक्शनला. ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन्स बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाईम. महत्त्वाचं वाक्य. सगळे एन्झाईम्स कशापासून बनलेत? सगळे एन्झाईम्स कशापासून बनलेत? पण सगळे प्रोटीन्स, कारण काही प्रोटीन्स हार्मोन आहेत, काही प्रोटीन्स वेगळे केमिकल आहेत. कळलं का? सो ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन बट ऑल प्रोटीन्स आर, ऑल एन्झाईम्स आर, ऑल प्रोटीन्स आर, ऑल प्रोटीन्स आर, ऑल एन्झाईम्स आर. हे महत्त्वाचं वाक्य. आणि हे आलं तुम्ही चुकला. बेंचवर उभं राहायचं, खाड दिसणं कानाखाली लावायची, परत खाली बसायचं. ओके, चला पुढं. एन्झाईम्स आर स्पेसिफिक. एन्झाईम्स आर दॅट इज इच एन्झाईम हॅड इट्स ओन सबस्टेट. म्हणजे काय, कुठलंही एन्झाईम कुठे जाऊन शायनिंग मारत नाही. म्हणजे प्रत्येक एन्झाईमचं रिॲक्शन करण्यासाठीच आपला एक सबस्ट्रेट असतो. सबस्ट्रेट म्हणजे ज्याच्यावरती जाऊन ते रिॲक्शन करणार आहे. फॉर एक्झाम्पल, लायपेज नावाचं एन्झाईम आहे. कुठलं? लायपेज हे एन्झाईम आहे. कसं कळलं एन्झाईम आहे? शेवटी काय लागले? ASE. लायपेज नावाचं एन्झाईम आहे, ते कुठं जाऊन रिॲक्शन करणार? लिपिडवरती. कुठं? म्हणजे लायपेज हा एन्झाईमचा सबस्ट्रेट कोण झाला? लिपिड. कोण झाला? म्हणून एन्झाईम्स आर स्पेसिफिक. दॅट इज each enzymes has its own substrate. पुढं रायबोझाईम. महत्वाचं. न्यूक्लिक ॲसिड, RNA that behave like a enzymes. behave like a, कुठला येते? रायबोझाईम्स. रायबो महत्वाचं. विच ऑफ द फॉलोइंग इज अ, आता पण आपण काय बघितलं, सगळे एन्झाईम्स कशापासून बनलेत? प्रोटीन. असं कुठलं एन्झाईम आहे जे नॉन प्रोटीनियस आहे आणि जे न्यूक्लिक ॲसिड पासून बनले? रायबोझाईम. किंवा विच ऑफ द, राईट द एक्झाम्पल ऑफ RNA विच ॲक्ट्स ॲज अ एन्झाईम. रायबोझाईम. कळलं का? रायबोझाईम इज अ न्यूक्लिक ॲसिड दॅट इज RNA. रायबोझाईम काय? RNA दॅट बिहेव लाईक अ एन्झाईम. आणि एन्झाईम्स फॉर्म enzymes forms tertiary structure. Enzymes form that is 3D structure with some crevices called as active site into which the substrate fit. म्हणजे काय, जसं कुलपाला चावी असते आणि चावी बसवण्यासाठी एक काय असतं? होल असतं. तसं हे बघा, हे एन्झाईम आहे, त्याला काय आहेत बघा, हे नॉच दिसतात का तुम्हाला? आणि सबस्ट्रेट आहे, सबस्ट्रेटला बरोबर ते बसतं. सो एन्झाईम फॉर्म्स टर्शरी स्ट्रक्चर 3D विथ सम क्रिव्हिसेस, म्हणजे पॉकेट्स कॉल्ड ॲज ॲक्टिव्ह साईट्स. हे बघा, हे क्रिव्हिसेस, त्याला ॲक्टिव्ह साईट म्हणले. हे बरोबर जी ॲक्टिव्ह साईट असेल तीच त्या कुलपाला बसणार, कुठे जाऊन कुठे शायनिंग मारणार नाही. ॲक्टिव्ह साईट इन टू विच द सबस्ट्रेट फिट. ते झालं. हे झालं हे कशाबद्दल? एन्झाईमच्या काय प्रॉपर्टीज, महत्त्वाच्या प्रॉपर्टी. ह्याच्यातलं कुठलंच मिनिंग समजलं नाही असं आहे का? सांगा लवकर ना असेल तर, की सर ह्याचं एन्झाईम नाही समजलं, ह्याचं मिनिंग नाही समजलं. का समजलं सगळ्याच? हेच काय डाऊट नाही ना? चला पुढं बघूया आता. केमिकल रिॲक्शन आणि एन्झाईम कसं काम करत आहेत. आता बघा, एखादं रिॲक्शन होत असते त्यावेळेस काय होतं, आपण ते रिॲक्शन होण्यासाठी टेम्परेचर देतो किंवा टेम्परेचर कमी करतो किंवा अजून काय करतो, एन्झाईम्स टाकतो आणि त्यामुळे रिॲक्शन काय होते? फास्ट होते. तुम्ही चहा पावडर घेतली आणि त्यात, पाणी घेतलं आणि त्यात चहा पावडर टाकली, साखर टाकली, तसंच ठेवलं, चहा होणार आहे का तयार? नाही. चहा कधी होतो? हीट दिल्यावर. हीट दिल्यावर काय तर होतं, म्हणजे काय होतं बघूया.
केमिकल कंपाऊंड्स अंडरगोज 2 टाइप्स ऑफ चेंजेस, ते तुम्हाला माहिती आहे. एक आहे फिजिकल चेंज, एक आहे केमिकल चेंज. रिॲक्शनमध्ये फिजिकल चेंज होणं म्हणजे काय होणं, स्टेट चेंज होणं. काय चेंज होणं, म्हणजे सॉलिडचं लिक्विड होणं, लिक्विडचं सॉलिड होणं, लिक्विडचं गॅस होणं, ह्याला काय म्हणतो आपण, फिजिकल चेंज. चेंज इन शेप और स्टेट ऑफ मॅटर विदाउट ब्रेकिंग बॉन्ड. म्हणजे H2O ह्याचं लिक्विडचं सॉलिड होतं, पण असं काय होतं का की H2 मधला बॉन्ड ब्रेक होतो, नाही. H2Oच असतं, फक्त जर लिक्विडचं काय होतं सॉलिड, किंवा सॉलिडचं काय होतं लिक्विड. एक्झाम्पल बघा, आईस मेल्ट इन टू वॉटर, वॉटर बिकम वेपर. हे काय झालं, फिजिकल चेंज झाला. हा टेम्पररी असतो, काय असतो. पण केमिकल चेंज कसा असतो, परमनंट असतो. केमिकल चेंज म्हणजे काय असतं, केमिकल रिॲक्शन. ह्याच्यामध्ये काय होतं, बॉन्ड ब्रेक होतात आणि न्यू बॉन्ड्स काय होतात, तयार होतात. आता रिॲक्शन मे बी ऑर्गॅनिक असतात किंवा इनऑर्गॅनिक रिॲक्शन्स असतात. फॉर एक्झाम्पल इनऑर्गॅनिक म्हणजे काय, BaOH ट्वाईस प्लस H2SO4 काय तयार होतं, BaSO4 प्लस ट्वाईस H2. पूर्णपणे कंपाऊंडच बदलला. काय बदलला, कंपाऊंड बदलला. इथं काय होतं BaOH, इथं काय झाला BaSO4. पूर्ण कंपाऊंडच काय झाला, बदलला. ऑर्गॅनिकमध्ये जर बघितलं, स्टार्च होता, पाण्यामध्ये ओतला, काय तयार झालं, ग्लुकोज. पूर्ण बॉन्ड काय झाले, ब्रेक झाले. ह्याला काय म्हणायचं, केमिकल रिॲक्शन. काय म्हणायचं, हे जर बघू शकता तुम्ही. आणि त्यासाठी काय केलं आपण, हीट एनर्जी केली. त्यानं काय झालं, बॉन्ड ब्रेक झाला. ब्रेक झाला का बघा, कलर चेंज झाला. हीट एनर्जी काढली, परत आहे तसं झाले. ते बॉन्ड ब्रेक होतात, एनर्जी दिली का, परत एनर्जी काढून घेतली का, ते अजून जसे आहेत तसे होतात. सो नेहमी लक्षात ठेवा, रेट ऑफ फिजिकल और केमिकल प्रोसेस कसा काढायचा, अमाऊंट ऑफ प्रोडक्ट फॉर्म पर युनिट टाइम. म्हणजे एखाद्या सबस्टेटपासून किंवा रिॲक्टंटपासून तुम्हाला किती प्रोडक्ट मिळाले, ह्याला काय म्हणायचं, फिजिकल और केमिकल प्रोसेस. कारण प्रोसेसनंतर काय मिळणार आहे आपल्याला, प्रोडक्ट मिळणार आहेत. काय मिळणार आहेत, मग तुम्हाला प्रोडक्ट किती मिळाले आणि किती टाईममध्ये मिळाले, ह्याला काय म्हणायचं, रेट ऑफ फिजिकल और केमिकल प्रोसेस. सो रेट शब्दाला काय येतं, टाईम येतं. काय येतं, सो DP म्हणजे काय, अमाऊंट ऑफ प्रोडक्ट पर युनिट टाईम. DT म्हणजे टाईम, अमाऊंट ऑफ प्रोडक्ट पर युनिट टाईम, अमाऊंट ऑफ प्रोडक्ट पर युनिट टाईम. अशी प्रोसिजर आहे ती. DP अपॉन DT. हे आहे ना सगळं. हां, आता केमिकल रिॲक्टंट सॉरी रिॲक्शनमध्ये रेट इज कॉल्ड ॲज व्हेलॉसिटी. आपण हे जे आता इथं व्हेलॉसिटी शब्द ऐवजी स्पीड शब्द का नाही वापरला, हे तर केमिकल रिॲक्शनचा स्पीड का नाही म्हणलं, व्हेलॉसिटी का म्हटलंय त्यांनी. स्पीड हां म्हणजेच काय, व्हेरी गुड. स्पीडला काय नसते, डायरेक्शन नसते. स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी माहिती आहे ना, आता मला फिजिक्स शिकवायला लावू नका. ओके, सो स्पीड ही काय, डायरेक्शन लेस आहे, आणि व्हेलॉसिटी काय आहे. मग आता ह्याला कसलं डायरेक्शन सर, तुम्ही बघा ना, ॲरो दाखवतो का नाही, ॲरो आपण रिॲक्टंटकडून कुठं दाखवतो ॲरो, म्हणजे डायरेक्शन आहे का नाही, आहे. याचा अर्थ ही कसली क्वांटिटी आहे, म्हणून काय म्हणलं ह्याला. सो रेट इज कॉल्ड ॲज व्हेलॉसिटी इफ द डायरेक्शन इज स्पेसिफाईड. बरोबर. रेट ऑफ फिजिकल अँड केमिकल प्रोसेस आर इन्फ्लुएन्स्ड बाय फॅक्टर. आता कधीही लक्षात ठेवा, केमिकल रिॲक्शन होण्यासाठी कुठले कुठले फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतात. टेम्परेचर महत्त्वाचा, कुठला आपण बघितलं, चहा करायचा आहे टेम्परेचर, दूध गरम करायचं टेम्परेचर, भाजी बनवायचे टेम्परेचर. सो सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर कुठला आहे जो केमिकल आणि ह्याच्या रिॲक्शनला इन्फ्लुएन्स करतोय, टेम्परेचर. ओके. जनरली रेट डबल और डिक्रीज बाय हाफ फॉर एव्हरी 10 डिग्री सेल्सिअस चेंज इन द आयदर डायरेक्शन. म्हणजे टेम्परेचर वाढवलं, रेट काय होतोय, डबल होतोय. टेम्परेचर कमी केलं, डिक्रीज बाय हाफ. हे विचारतील तुम्हाला, हे कधी ते क्वांटिटीमध्ये विचारतील की रेट ऑफ रिॲक्शन 4 होता, टेम्परेचर 10 डिग्रीनं वाढवलं, काय होणार, रेट ऑफ रिॲक्शन 8 होणार. काय होणार, कळलं ना, आधी किती होता 4,
प्रत्येक 10 डिग्रीला तो किती न वाढणार, डबल न वाढणार, आणि कमी किती न होणार, हाफने. मुद्दा समजतोय ना, अशी स्टोरी आहे ती. रेट ऑफ एन्झाईम कॅटलाइज्ड रिॲक्शन इज व्हेरी हाय. महत्वाचं, एन्झाईम जर वापरला असेल तर रिॲक्शनचा रेट काय असतो, हाय असतो. महत्वाचं वाक्य अंडरलाईन करा, स्टेटमेंट विचारले खूप वेळा. ती पुढचं, फॉर एक्झाम्पल काय, कार्बोनिक अनहायड्रेट्स. कुठं बघितलं आपण कार्बोनिक अनहायड्रेट्स, जिथं CO2 आणि वॉटरची रिॲक्शन होते रेड ब्लड सेल आणि प्लाझ्मामध्ये. आठवलं का तुम्हाला, का शिकवलंच नाही तुम्हाला मी, हां शिकवलंच नाही अजून. येस, हा ब्रिदिंग आणि एक्सचेंज मधला टॉपिक आहे ना, तिथं आहे बघा. हे ज्यावेळेस आपण श्वास घेतोय तो श्वासमधला ऑक्सिजन ब्लडमध्ये जातो आणि ब्लडचा CO2 लंग्समध्ये येतो आणि ते बाहेर येतं. आता ते ब्लड तो ऑक्सिजन घेऊन कुठं जातो, सेलपाशी जातो. ब्लडमधनं ते कुठं जातं, ब्लड सगळं सेलपाशी जातं आणि तिथे गेल्यावर काय होतं, सेलमधला CO2 कुठे येतो, ब्लडमध्ये येतो आणि ब्लडमधला ऑक्सिजन कुठं जातो, सेलकडे जातो. इथं ती रिॲक्शन होत असते आणि ते रिॲक्शन होण्यासाठी कुठलं एन्झाईम लागतं. मग जर कार्बोनिक अनहायड्रेट्स असेल तर ही रिॲक्शन इतकी फास्ट होते, इट ॲक्सलरेट द फॉलोइंग रिॲक्शन 10 मिलियन टाइम्स. किती मिलियन टाइम्स, हे विचारले स्टेटमेंट. सो CO2 आणि H2O ची रिॲक्शन, कार्बोनिक अनहायड्रेट्स असेल तर कशी, त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, H2CO3. ही रिॲक्शन बाय डायरेक्शनल असते. ॲरो बघा तुम्ही, आधी रिॲक्शन अशी होते आणि परत ही कुठं जातं, लंग्सपाशी. लंग्सपाशी गेलं काय होतं, परत ह्याच्यापासून काय तयार होतं, H2 आणि CO2, आणि हे कुठं जातं, लंग्समधून बाहेर. हे तुम्हाला मी कधी शिकवतो, ब्रिदिंग आणि एक्सचेंजमध्ये. सो CO2 प्लस H2O इन प्रेझेन्स ऑफ कार्बोनिक अनहायड्रेट्स काय तयार होतं, H2CO3. H2CO3. ही रिॲक्शन किती टाइम फास्ट होते जर एन्झाईम असेल तर, म्हणजे कसं बघा, इन द ॲब्सेन्स ऑफ एन्झाईम ओनली 200 मॉलिक्युल्स ऑफ H2CO3 आर फॉर्म्ड इन एन आवर. एन्झाईम नसेल तर किती मॉलिक्यूल तयार होतात, 200 मॉलिक्यूल. किती वेळात, एका तासात. एन्झाईम असेल तर किती मॉलिक्यूल तयार होतात, म्हणजे 6 लाख. किती, 6 लाख मॉलिक्यूल आर फॉर्म पर सेकंद म्हणले त्यांनी. प्रत्येक सेकंदाला किती मॉलिक्यूल तयार होतात, 6 लाख. स्टेटमेंट महत्वाचे. ह्याचे H2CO3 चे किती, नाही ही रिॲक्शन महत्वाची असते आधी. दोन्हीकडे बघा, ह्या ही दोन्ही, ही रिॲक्शन अशी व्हायला पण हे गरजेचं, अशी व्हायला बी हे गरजेचं. सो दोन्हीकडे पण सध्या स्टेटमेंट लक्षात ठेवा, काय असेल तर, एन्झाईम असेल तर किती मिलियन टाइम रिॲक्शन फास्ट होते, 10 मिलियन टाइम. दुसरा महत्वाचा मुद्दा, ॲब्सेन्स ऑफ एन्झाईम किती मॉलिक्यूल, प्रेझेन्स ऑफ एन्झाईम 6 लाख मॉलिक्यूल पर सेकंड. आता आपण खूप ठिकाणी बघितलं, आता आपण रेस्पिरेशन शिकलोय, फोटोसिंथेसिस शिकलोय का नाही, होय म्हणा की हो शिकलोय सर. ह्या सगळ्यामध्ये आपण काय बघितलं, खूप सारे एन्झाईम होते, आहे की नाही. मग तन्वी एक एन्झाईम विचारतो, सांग मला, प्लांटमध्ये कोणती शुगर स्टोअर्ड असते, समजा सुक्रोज, कुठली होती, आपण बघितलं की सुक्रोजचं कन्वर्जन ग्लुकोजमध्ये झालं, ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये झालं. तर तिथं सुक्रोजचं कन्वर्जन ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये करण्यासाठी कुठले, हेट्रोकायनेज, इन्व्हर्टेज. व्हेरी गुड. इतकी शार्प आहे तू तन्वी, पण तू कन्फ्यूज राहू नको यार, अभ्यास कर चांगला. खरं सांगतो, एक ठरवून चांगला कर, काय म्हणजे होईल ती होईल आयुष्यात. ओके, संजना, अंजली, सॉरी, आता मी काय सांगितलं सांग बरं, हिला काय विचारलं तिने उत्तर काय सांगितलं, तुला काय कळलं, बघा तुम्ही आता हे रेस्पिरेशनचं बी तुम्ही रिव्हिजन केलेलं नाहीये, बरोबर का. आता मी काय करू सांगायचं, मला टेन्शन आलं आता, मला तुमचं